आणि पण लागू केली का नाही. 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये द्विशासन पद्धती आणि 1935च्या कायद्याने केंद्रामध्ये द्विशासन पद्धती, मात्र ती अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळे 3, 4 आणि 2 कुठे आहे बघा, 3, 4 आणि 2. सो ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. 1947ने काय झालं, भारत स्वतंत्र झाला. 3 जुलैला माउंटबॅटन योजना जाहीर झाली, तिला मान्यता मिळाली आणि भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित करण्यात आला. माउंटबॅटन योजनेनुसार भारताची फाळणी झाली आणि भारत स्वतंत्र झाला. राजा हा अधिकाराचा स्रोत राहिलेला नाही. सो 3, 4, 2 आणि 1 ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. आपल्याला या सगळ्या तरतुदी ज्या आहेत या माहितीच असायला पाहिजेत. त्यामुळे 3ही कायद्यांतल्या तरतुदी, महत्वाच्या तरतुदी जरी तुम्हाला कमीत कमी प्रत्येक कायद्याच्या 4 तरतुदी जरी तुम्ही पाठ करून ठेवल्या तरी तुम्हाला इलिमिनेशन करायला ते सोपं जाणार आहे. भारतीय परिषद अधिनियम 1909 सदस्य संख्या जी आहे कायदेमंडळातली ती 16 वरून 60 करण्यात आली. पाठ करायचं. प्रथमच भारतीयांना व्हाईसरॉय आणि गव्हर्नर यांच्या कार्यकारी मंडळामध्ये सहभाग घेण्याचा अधिकार मिळाला. त्यानुसार के.जी. गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी, सो के.जी. गुप्ता आणि बिलग्रामी हे 2 लोक इंडिया काउन्सिलमध्ये सहभागी झाले. आणि जे गव्हर्नरचं कार्यकारी मंडळ आहे तर याच्यामध्ये सत्येंद्र प्रसाद सिन्हा यांचा सहभाग झाला. त्याचबरोबर मुस्लिमांना आपण प्रतिनिधित्व देण्यात आलं. स्वतंत्र मतदारसंघ आपण दिले त्यांना. त्याचबरोबर निर्वाचनाचे तत्व पहिल्यांदाच मान्य करण्यात आले, म्हणजे निवडणुकीचं तत्व पहिल्यांदाच मान्य करण्यात आले. हे एक वेगळं आहे, तर हे पाठ करून ठेवा. 3 प्रकारचे मतदारसंघ बनवण्यात आले. एक सामान्य, दुसरा आहे मुसलमान आणि जमीनदार यांचा एक मतदारसंघ, आणि व्यापारी जेवढे आहेत तर चेंबर्स ऑफ कॉमर्स, सो त्यांचा चेंबर्स ऑफ बेंगाल, सो व्यापारी जेवढे आहेत तर त्या व्यापाऱ्यांसाठीचा वेगळा मतदारसंघ. अशा प्रकारचे 3 प्रकारचे मतदारसंघ 1909च्या कायद्याने तयार करण्यात आलेले आहेत. मताधिकार जो आहे म्हणजे मत देण्याचा अधिकार सगळ्यांना आहे का, नाही. जेवढी लोक कर भरत आहेत, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, अशाच लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. अंदाजपत्रक जे आहे या अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा, पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला, मात्र मतदानाचा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही. सो ही एक महत्वाची तरतूद आहे जी पाठच असायला पाहिजे. 1909च्या कायद्याला काय म्हणतो आपण, तर त्याला आपण मॉर्ले मिंटो कायदा असं म्हणतो. ठीक आहे. पुढचा आहे भारत शासन कायदा 1919, त्याला आपण मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतो. याच्याने आपण काय केले तर केंद्रीय आणि प्रांतिक विषय जे आहेत तर ते वेगवेगळे केले आणि याच्यामध्ये समवर्ती सूचीचा समावेश आपण 1935च्या कायद्याने केला. इथे केंद्रीय आणि प्रांतिक विषय वेगवेगळे 1919ला केले 1919च्या कायद्याने, आणि समवर्ती सूची हा विषय आपण 1935च्या कायद्याने त्याच्यात ऍड केलेला आहे. प्रांतिक विषयांचं सोपीव आणि राखीव खाती असं वर्गीकरण केलं. याच्यातली जे सोपी विषय आहेत त्याचं प्रशासन गव्हर्नर मंत्र्यांच्या साहाय्याने करेल, आणि याच्यातली जी राखीव खाती आहेत त्याचं प्रशासन गव्हर्नर आणि कार्यकारी मंडळ जे आहे तर ते करणार आहे. कोणाचं, तर राखीव विषयांचं प्रशासन. केंद्रामध्ये प्रथमच द्विगृही कायदे मंडळ जे आहे तर त्याची स्थापना झाली. राज्यसभा, काउन्सिल ऑफ स्टेट त्यालाच आपण वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा असं म्हणतो, आणि सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्याला आपण कनिष्ठ सभागृह म्हणजे लोकसभा असं म्हणतो. त्याच कायद्याने जसं 1909ला मुस्लिमांना दिलं आपण, त्याच पद्धतीने शीख असतील, ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन असतील आणि युरोपियन आहेत यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ आपण 1919च्या कायद्याने आणलेले आहेत. प्रांतांमध्ये थेट निवडणुका घेण्यात आला. महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला 1919च्या कायद्याने. प्रांतांचे अर्थसंकल्प जे आहेत तर ते केंद्रापासून वेगळे करण्यात आले 1919च्या कायद्याने. तर या सगळ्या गोष्टी आहेत तेवढ्या लक्षातच ठेवायच्या आहेत. पुढचा आहे भारत सरकार अधिनियम, ज्याच्यातून आपण 70% आपल्या संविधानाचा भाग घेतलेला आहे. 1935चा आपला कायदा. सो त्याच्यामध्ये सुरुवातीला 321 कलम आणि 10 परिशिष्टांचा समावेश होता. याच्यातल्याच आपण जवळजवळ 70% तरतुदी आपल्या संविधानामध्ये आपण घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये संघसूची, प्रांतसूची आणि समवर्ती सूची जी आहे तर यांचं विभाजन जे आहे, अधिकारांचं विभाजन, तर ते आपण 1935च्या कायद्याने केलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभाजन केलं आपण, आणि शेषाधिकार जे आहेत तर ते आपण कोणाला दिलेले आहेत, गव्हर्नर जनरलकडे देण्यात आलेले आहेत, म्हणजे व्हाईसरॉयकडे दिले. प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था जी होती मगाची ती आपण रद्द केली. केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आपण लागू करणार होतो, मात्र प्रत्यक्षात ती आली नाही. जबाबदार शासन पद्धतीची सुरुवात झाली. अल्पसंख्याक जे आहेत तर त्या गटांना वेगळं प्रतिनिधित्व दिलं गेलं. फेडरल बँकेची स्थापना करण्यात आली, आणि हे एक महत्वाचं आहे, सिंध आणि ओरिसा प्रांताची स्थापना जी आहे तर ती आपण 1935च्या कायद्याने केलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने 9,
19 आणि 1935चा कायदा. आणखीन काही गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. काय पाठ करायच्या, तर हे जे कायदे आहेत या कायद्यांना कोण कोण यांच्याबद्दल कोणी याच्याबद्दल काय काय वक्तव्य जी आहेत, ही वक्तव्य काय काय केलेली आहेत, टिळक असतील, गांधीजी असतील, जिना असतील, नेहरू असतील, तर यांनी या सगळ्या कायद्यांबद्दल काय वक्तव्य केलेली आहेत, तर ते तुम्हाला आणखीन याच्यासोबत पाठांतर करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या. याची PDF जी आहे लिंक म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली, त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या पेपरची, या सगळ्या उत्तरांची PDF जी आहे तिथे मिळेल. सो डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. अनुच्छेद 352 खाली जी काही आपण राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतो, 352 नुसार, 356 आणि 365 नुसार राष्ट्रपती राजवट आपण लावतो आणि 360 नुसार आपण आर्थिक आणीबाणी लावत असतो. तर या सगळ्यांचे निकष काय आहेत, कोण याला मान्यता देतं, कधीपर्यंत लावलेली आणीबाणी जी आहे तर ती लागू राहते, आणि ती जर आणीबाणी आपल्याला संपवायची असेल तर आपण ती कशी संपवतो, या सगळ्या गोष्टी आपल्या पाठच असायला पाहिजेत. एखादी आणीबाणी आपण साध्या बहुमताने पारित करतोय की विशेष बहुमताने पारित करतोय, हे सगळं आपलं आणीबाणीच्या संदर्भात पाठांतरच असायला पाहिजे. बघा पहिलं ऑप्शन बघा. तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ, आय थिंक तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, थोडीशी PDF ब्लर आहे. तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. आता ज्यावेळेस आपण राज्यव्यवस्थेचे प्रश्न सॉल्व्ह करतो तर त्या ठिकाणी लोकसभा जिथे शब्द लिहिलेला आहे आयोगाने तिथे बरोबर लोकसभा पाहिजे का, जर संसद दिला असेल तर संसदेच्या जागी लोकसभा पाहिजे, संसदच पाहिजे की राज्यसभा पाहिजे, ठीक आहे. राज्यसभा दिली असेल तर तिथे लोकसभा पाहिजे की संसद पाहिजे, या शब्दांचा व्यवस्थित त्या ठिकाणी विचार करायचा. राष्ट्रपती दिला असेल एखादा शब्द तर राष्ट्रपतीच बरोबर आहे का, तिथे पंतप्रधान पाहिजे का, कायदे मंडळ पाहिजे का, कार्यकारी मंडळ पाहिजे का, मंत्री पाहिजेत का, राज्यपाल पाहिजे का, मुख्यमंत्री पाहिजे का, तर या शब्दांचा तुम्ही जास्त विचार करायचा. बघा. सो 352 नुसार ज्यावेळेस आपण राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतो, युद्ध असेल, परकीय आक्रमण असेल आणि सशस्त्र उठाव, त्या सशस्त्र उठाव जो हा शब्द आहे तो आपण 44व्या घटना दुरुस्तीनुसार आपण ऍड केला. त्या जागी आधी शब्द कोणता होता, अंतर्गत अशांतता हा शब्द आपण काढला आणि त्या जागी आपण सशस्त्र उठाव हा शब्द आपण टाकला, जो की 44व्या घटना दुरुस्तीने आपण टाकलेला आहे. सो तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर मला सांगा, राष्ट्रीय आणीबाणी जर असेल तर फक्त लोकसभेची संमती त्याला चालेल का, तर नाही. दोन्ही सभागृहाची संमती जी आहे तर ती आपल्याला त्याला पाहिजे, तरच आपल्याला ती वाढवता येणार आहे राष्ट्रीय आणीबाणी. आणि त्यामुळे इथे लोकसभा न असता काय पाहिजे, तर दोन्ही सभागृह पाहिजेत, लोकसभा पण पाहिजे आणि राज्यसभा पण पाहिजे. राष्ट्रपतीला आणीबाणी तिच्या घोषणेपासून, परत वाचते बघा, तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपल्यानंतर ती आपोआपच संपुष्टात येते. बरोबर आहे, बरोबर आहे. तिच्या घोषणेपासून 1 महिन्याचा काळ संपण्याच्या अगोदरच ती काय होते, म्हणजे संपुष्टात येते जर दोन्ही सभागृहांनी तिला मान्यता नाही दिली तर मग ती 1 महिन्याच्या आतच लगेचच संपुष्टात येत असते. का, कारण मान्यता नाही दिली म्हणून. आणि जर दोघांनी पण मान्यता दिली तर मान्यता कशी पाहिजे, ते विशेष बहुमताने दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. संपूर्ण देशात आपण आणीबाणी लावतोय, खूप जास्त मोठी ती गोष्ट आहे आणि त्यामुळे 1 महिन्याच्या आत दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमताने त्यांना मान्यता दिली पाहिजे, तरच ती 6 महिन्यापर्यंत लागू राहत असते. परत मान्यता दिली तर आणखीन 6 महिन्यांसाठी ती आपल्याला वाढवता येत असते. पुढचं हे बघा, विधान बघा. राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर इथे कुठला शब्द आपल्याला महत्वाचा आहे, तर संपूर्ण मंत्रिमंडळ. तर ज्या वेळेस 44वी जी आपली घटना दुरुस्ती आहे त्यानुसारच आपण ही तरतूद केलेली आहे की जोपर्यंत कॅबिनेट लेखी स्वरूपात
राष्ट्रपतींना तशी शिफारस करत नाही तोपर्यंत राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकत नाहीत. ती लिखित स्वरूपात दिली पाहिजे आणि कुणी दिली पाहिजे? कॅबिनेटने दिली गेली पाहिजे. आणि कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख फक्त आपल्याला या 352 कलमामध्येच आढळतो. त्यामुळे संपूर्ण मंत्रिमंडळ नाही पाहिजे, तर काय पाहिजे? फक्त केंद्रीय कॅबिनेट. काय विचारलंय? तर कोणतं बरोबर आहे? कोणतं बरोबर आहे का? नाही. इथं लोकसभा नको आणि इथे संपूर्ण मंत्रिमंडळ नको. त्यामुळे दोन्ही विधानं चुकीची आहेत. यासोबत काय पाठ करायचं? तर हे सगळं पाठांतर करायचं आहे. राष्ट्रीय आणीबाणी, युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव हा शब्द आधी काय होता? अंतर्गत अशांतता होता. त्या जागी आपण आणलेला आहे सशस्त्र उठाव 44व्या घटनादुरुस्तीने. संपूर्ण देशात लावू शकतो, काही भागासाठी लावू शकतो, विशिष्ट भागात सुद्धा लावता येते. हा अधिकार कोणाला आहे एका विशिष्ट भागापुरता लावण्याचा? तर तो राष्ट्रपतींना आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाकडून लेखी परवानगी आल्यानंतरच, आणि ही तरतूद आपण 44व्या घटनादुरुस्तीने आणलेली आहे. याला न्यायालयामध्ये आव्हान देता येतं का? तर देता येतं. 38व्या घटनादुरुस्तीने याला न्यायालयामध्ये राष्ट्रीय आणीबाणीला आव्हान देता येत नव्हतं. मात्र 44व्या घटनादुरुस्तीने त्या राष्ट्रीय आणीबाणीला आपल्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येणार आहे. कधी पारित होते किंवा कधी चालू होते ती? तर राज्यसभा असेल, लोकसभा असेल, दोन्ही सभागृहांकडून विशेष बहुमताने एका महिन्यात त्याला संमती मिळणं आवश्यक असतं. हे राष्ट्रपती राजवट जर लावायची असेल तर या ठिकाणी किती महिने असतात? 2 महिने. आणि इथे विशेष बहुमत असतं का? नसतं. इथं काय असतं? साधे बहुमत. म्हणजे राज्यांवर राष्ट्रपती राजवट लावायची आहे, राज्यावरती एखाद्या, तर विशेष बहुमत लागणार आहे का? नाही. साधं बहुमत लागेल. किती महिन्यात मान्यता द्यायची आहे? लगेचच एका महिन्यात द्यायची आहे का? नाही. 2 महिन्यामध्ये मान्यता दिली तरी पण चालणार आहे, आणि ती सुद्धा साध्या बहुमताने. हे कशाबद्दल बोलतोय आपण? 356 आणि 365 राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर. हा कालावधी सुद्धा सुरुवातीला 2 महिने होता, म्हणजे 2 महिन्यात संमती द्या असा होता, पण तो सुद्धा आपण 44व्या घटनादुरुस्तीनेच एका महिन्याच्या आत तिला मान्यता मिळायला पाहिजे, कारण ती राष्ट्रीय आणीबाणी आहे म्हणून. 6 महिने लागू राहते आणि पुन्हा ती वाढवता येत असते. राष्ट्रीय आणीबाणी लागली की 19 मधले जे मूलभूत अधिकार आहेत तर ते निलंबित होतात, आणि त्याची अंमलबजावणी जी आहे तर ती 359 द्वारे राष्ट्रपतींना त्याची अंमलबजावणी निलंबित करता येते. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की 20 आणि 21 नंबरचं जे कलम आहे ते जे मूलभूत अधिकार आहेत, मूलभूत हक्क आहेत, ते कुठल्याही आणीबाणीमध्ये निलंबित होत नाहीत. ते कुठल्याही आणीबाणीमध्ये निलंबित होत नाही. इथे 356, 365 दिलेला आहे. राज्यातील 356 कधी लावतो? तर राज्यातील घटनात्मक व्यवस्था जर कोलमडली असेल. आणि 365 कधी लावतो? 65 आदेश त्यांनी नाही मानले, केंद्राने दिलेल्या आदेशाचं पालन न केल्यास आपण काय करत असतो? एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावत असतो. मान्यता कशी मिळेल त्याला? तर साध्या बहुमताने दोन्ही सभागृहात संमती मिळायला पाहिजे. कधी? तर 2 महिन्यात. बरोबर आहे? 2 महिन्यात संमती मिळायला पाहिजे. 6 महिन्यापर्यंत लागू राहते. एकदा लावली की सलग 6 महिन्यांपर्यंत लागू राहते. मध्येच जर राष्ट्रपतींनी घोषणा केली तर संपवायची, संपते. पण एकदा लागू केली तर ती 6 महिने तशीच सतत चालू राहते. पुन्हा वाढवायची असेल वाढवू शकतो. किती दिवसांपर्यंत ती वाढवता येईल किंवा किती महिन्यांपर्यंत, किती वर्षांपर्यंत वाढवता येते? तर जास्तीत जास्त ती 3 वर्षांपर्यंत वाढवता येते. त्याच्यापेक्षा पण जास्त वाढवता येते का? तर वाढवता येते. पण त्यासाठी काय पाहिजेत? काही अटी ज्या आहेत तर त्या अटी पूर्ण झाल्या पाहिजेत. समजा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट 3 वर्षांपेक्षा जास्त आपल्याला वाढवायची आहे, तर निवडणूक आयोगाने जर सांगितलं की आता आपण निवडणुका घेऊ शकत नाही, सो अशा प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत तर त्या लागू झाल्या तरच 3 वर्षांच्या पुढे ती वाढवता येते, नाहीतर ती महत्तम 3 वर्षांपर्यंत वाढवता येते. मूलभूत अधिकारांवर परिणाम होतो का? नाही. मंत्रिमंडळ जे आहे तर ते भंग केले जाते. समजा विधानसभा एकतर निलंबित पण करू शकतात राष्ट्रपती किंवा विसर्जित सुद्धा करू शकतात. विसर्जित केली तर मग काय? पुन्हा निवडणुका घ्यावा लागणार. ठीक आहे? सो निलंबित किंवा विसर्जित केली जाते, आणि मग त्या राज्याच्या विधानसभेचे, विधानमंडळाचे म्हणूया किंवा विधिमंडळाचे म्हणूया, संपूर्ण अधिकार संसदेमार्फत वापरले जात असतात. 356 ला डॉक्टर आंबेडकर मृतपत्र असं म्हणालेले आहेत. ओके. आणि 44व्या घटनादुरुस्तीनुसार आपल्याला न्यायालयात आव्हान देता येतं का तिला? हो, देता येतं.
त्यानंतर 360 नुसार आर्थिक आणीबाणी आहे. जर देशाचं आर्थिक स्थैर्य धोक्यात येत असेल तर साध्या बहुमताने 2 महिन्यात दोन्ही सभागृहांची संमती आवश्यक असते. संमती भेटल्यानंतर अनिश्चित काळासाठी केंद्र शासनात अनिश्चित काळासाठी ती लागू राहते. त्याच वेळेस जर राष्ट्रपतींनी असे आदेश दिले की केंद्र शासनाच्या सेवेतील जेवढे काही कार्यरत कर्मचारी आहेत, सर्वोच्च उच्च न्यायालयातील जेवढे काही न्यायाधीश आहेत, त्यांचं वेतन असतील, भत्ते असतील, यामध्ये कपात करण्याचे निर्देश राष्ट्रपती देऊ शकतात. त्यांचे पगार कापले जाऊ शकतात. का? कारण पैसे नाहीये म्हणून आर्थिक आणीबाणी लावली आहे. आतापर्यंत कधी लागली आहे का आपल्या भारतामध्ये? आतापर्यंत लागलेली नाही. ठीक आहे. सो 352 2 प्रश्न झाले. चला पुढे बघा. न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही. स्पष्ट वर्णन केलेलं आहे का आपल्या याच्यामध्ये? तर केलेलं नाही. भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीद्वारे संचालित आहे का? बरोबर आहे. कायद्याने प्रस्थापित पद्धतीद्वारे आहे. जे की आपण कुठून घेतली तरतूद ती सांगा मला. कुठून ती तरतूद आपण घेतलेली आहे? मागे आपण बघितलेलं आहे ते कुठल्या तरी प्रश्नात. न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये जे काही तरतुदी आहेत, तिथं जे काही कायदे आहेत, समाविष्ट बाबी आहेत, त्यांना लागू होऊ शकत नाही. बरोबर आहेत, कारण त्यांना आपण घटनादुरुस्तीच्या बाहेर ठेवलेलं आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांना पार करण्यासाठी संसद कायदे आणि दुरुस्त्या मंजूर करू शकत नाही. असं आहे का? नाही. तर संसद कायदे करून, दुरुस्त्या मंजूर करून काय करू शकते? जर न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेले जे अडथळे आहेत त्यांना पार करण्यासाठी संसद कायदे करू शकते. संसद कुठल्याही गोष्टीसाठी कायदे करू शकते, दुरुस्त्या सुचवू शकते. त्यामुळे विधान कोणतं चुकीचं आहे? तर 4 नंबरचं विधान चुकीचं आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकन ही जी संकल्पना आहे तर ती कुठून आली आहे बरं आपल्याकडे? तर ती अमेरिकेमधून आलेली आहे. ठीक आहे. तिचा उगम कुठं झालेला आहे? अमेरिकेमध्ये झालेला आहे. आणि काय असतं बरं न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे? की एखादा कायदा केलेला असेल, जर तो मूलभूत घटकांच्या, मूलभूत हक्कांच्या, मूलभूत आपले जे मूलभूत संरचना आहे आपल्या संविधानाची, घटनेची, याच्या जर विसंगत काही तरतुदी असतील तर त्याच्यासाठी न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्व आपल्या मूलभूत संरचनेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्वाचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संदर्भात डॅश डॅश मध्ये सापडतात म्हणजे एनसीटी. ठीक आहे. सो या एनसीटी म्हणजे काय? नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली. सो त्याच्यासाठीच्या ज्या काही स्पेशल तरतुदी ज्या आपण दिल्लीसाठी केलेल्या आहेत तर त्या कुठे सापडतात आपल्याला? तर 239 AA मध्ये त्या सगळ्या तरतुदी सापडतात. काय सांगितलेलं आहे की तिथले जे काही मुख्यमंत्री असतील त्यांची नियुक्ती कोण करेल? त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतील. विधानसभा सदस्य संख्या किती ठरवलेली आहे दिल्लीची? 70. मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांची संख्या किती ठरवलेली आहे? 10%. बाकी ठिकाणी किती आहे? 15%. बाकी ठिकाणी किती आहे? 15% असायला पाहिजे. दिल्लीसाठी आपण 10% ठरवले. म्हणजे 1 मुख्यमंत्री आणि 6 मंत्री. सो टोटल 7च असायला पाहिजेत. सो या सगळ्या तरतुदी ज्या आहेत तर त्या आपण 239 AA मध्ये सांगितलेल्या आहेत. जर तिथली व्यवस्था व्यवस्थित चालत नसेल, तिथं जर आपल्याला राष्ट्रपती राजवटीसारखं जर लावायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो? AB 239 AB या कलमाचा वापर करत असतो. बघा इथे 239 AA मध्ये दिल्लीमधल्या तरतुदी ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आहेत. त्यासाठी आपण 1992 पासून आपण नॅशनल कॅपिटल टेरिटरी दिल्ली म्हणून त्याचा आपण उल्लेख करायला लागलो. 69वी घटनादुरुस्ती केली 1991 ला आणि त्या घटनादुरुस्तीमध्ये संघराज्य प्रदेश म्हणजे जे आपले केंद्रशासित प्रदेश आहेत तर त्यांची निर्मिती, तर त्याच्या संबंधीच्या तरतुदी ज्या आहेत तर त्या आपण 69वी घटनादुरुस्ती 1991 मध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. आता जेवढे काही आपण केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आहेत तर त्या प्रत्येक केंद्रशासित प्रदेश निर्माण करताना त्याच्या मागे काहीतरी वेगवेगळी भूमिका आहे. म्हणजे दिल्ली आणि चंदीगड जे आहेत तर ते राजकीय आणि प्रशासकीय कारणांसाठी निर्माण झालेले आहेत. पॉंडिचेरी असेल, दमण दीव असेल आणि दादरा आणि नगर हवेली असेल तर ते सांस्कृतिक त्यांचं वेगळेपण आहे म्हणून त्यांची निर्मिती केलेली आहे. त्याचबरोबर अंदमान निकोबार असेल तर त्यांचं एक वेगळं स्थान आहे त्यांचं.
जे की महत्वाचं आहे आपल्यासाठी. सो त्यासाठी म्हणून त्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केलेली आहे की ज्यांच्यावरती जे काही प्रशासक आहेत, नायब राज्यपाल असतील, प्रशासक असतील, यांच्यावरती डायरेक्ट कोणाचं नियंत्रण असतं तर डायरेक्ट राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली हे सगळे केंद्रशासित प्रदेश आहेत यांचं प्रशासन चालत असतं. आता या सगळ्या तरतुदी कुठे आहेत तर संविधानाच्या भाग 8 मध्ये 239 ते 241 नंबरच्या कलमापर्यंत यांचा समावेश केलेला आहे. काल आपण करंटमध्ये एक भाग बघितला होता. काय बघितलं होतं बरं सांगा मला? नारी शक्ती जे आपण विधेयक बघितलेलं होतं. सो त्याच्यानुसार आपल्याला लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये 33% महिलांना आता आपण आरक्षण देणार आहोत. कधीपासून? आता लगेच का? नाही, ज्यावेळेस नवीन विधानसभा किंवा नवीन लोकसभा निवडून येईल त्याच्यानंतर. सो त्याच्यामध्ये आपण भरपूर सारी वेगवेगळी कलमं ऍड केलेली आहेत. सो त्या कलमांमध्ये तुम्ही बघितलं असेल की 239 A1, 239 AB, बरोबर आहे, 2, तर मला नीट आठवत नाही ते, पण ही सगळी जी कलमं आहेत तर त्यांचा समावेश आपण याच्यामध्ये घटनेमध्ये आपल्या नवीन केलेला आहे. कारण आपण तिथं महिलांना आरक्षण देणार आहोत आणि ही तरतूद दिल्लीसाठी सुद्धा लागू आहे. कुठे लागू नाहीये तर राज्यसभेमध्ये लागू नाहीये, विधान परिषदेमध्ये लागू नाही, ओबीसी ला आरक्षण नाही. बाकी SC असतील, ST असतील आणि अँग्लो इंडियन जे आहेत तर त्यांना ते आरक्षण लागू आहे. ठीक आहे, तो प्रश्न पण आहे याच्यामध्ये, तर तो प्रश्न येईल पुढे. सो इथं आपण बघा सदस्य संख्या दिल्लीच्या विधानसभेसाठी आपण किती सांगितली आहे? 70. 110 मंत्रिमंडळ 1+6. नियुक्ती कोण करेल? राष्ट्रपती करतील मुख्यमंत्र्यांची. 239 केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन कसं चालवायचं. 239 A मध्ये स्थानिक विधिमंडळांची निर्मिती. 239 AB मध्ये घटनात्मक यंत्रणा जर अपयशी झाल्या तर राष्ट्रपती राजवट वगैरे लावायची तर कशी, तर त्या संबंधीच्या तरतुदी AB मध्ये दिल्यात. B मध्ये वट हुकूम काढण्याचा अधिकार, प्रशासकाचा अधिकार. 240 मध्ये दिल्लीबाबत विशेष तरतुदी आणि 241 मध्ये केंद्रशासित प्रदेशांसाठीची उच्च न्यायालये जे आहेत त्यांच्या संबंधीच्या तरतुदी 241 मध्ये दिलेल्या आहेत. आता जे आपण म्हणालो की कितवा आहे बरं सांगा मला, कितवा आहे? 128वा घटना दुरुस्ती विधेयक आहे का सांगा मला? करंट ज्यांनी वाचलंय 128वा घटना दुरुस्ती विधेयक आहे. आणि किती नंबरचा कलम आहे? सॉरी, कितवी घटना दुरुस्ती आहे आपली? 106वी घटना दुरुस्ती आहे का? चेक करून सांगा मला जर चुकलं असेल तर माझं. ठीक आहे, सो हे आता आपण पारित केलंय, पण हा पेपर कधीचा आहे? 2017चा. सो त्यावेळेच्या करंटनुसार हा प्रश्न आलेला होता. बघा 108व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. आता ज्या काही तरतुदी आहेत ना तशाच तरतुदी आहेत. बघा आताची लोकसभा कितवी आहे? 17वी. हे कधी मांडलेलं होतं? 15व्या लोकसभेमध्ये. ठीक आहे, सो बघा लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 राखीव जागेसंबंधी होते. बरोबर आहे. 108वी घटना दुरुस्ती विधेयक तेव्हाचं विधेयक. कायदा झालाय का त्याचा? नाही. त्यामुळे घटना दुरुस्ती असणार आहे का? नाही. राज्यसभेने 9 मार्चला मंजूर केलं होतं. लोकसभेने कधीच मतदान केलं नाही आणि 15व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झालं. लोकसभेने पारित केलं नाही, मतदान केलं नाही, त्यामुळे ते विसर्जन काय झालं? ते विसर्जनानंतर रद्द झालं, म्हणजे लॅप्स झालं. लॅप्स झालं ते विधेयक, लॅप्स झालं. ठीक आहे, सो सर्व विधानं त्याची बरोबर आहेत. अ ब क ड याच्यावर आता आपल्याला अभ्यास करायचा आहे का? नाही. ते त्यावेळेच्या करंटनुसार त्यावेळेचा तो प्रश्न आलेला होता. आता आपल्याला काय करायचंय? आत्ता जे आपण म्हणालो 128वा घटना दुरुस्ती विधेयक आणि 106वी घटना दुरुस्ती करंटमध्ये आहे, तेवढं वाचून घ्या. पुढचं, नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्य विहित करण्यात आलेली आहेत? सो काय काय कर्तव्य आहेत सांगा आणि समावेश कुठे आहे त्यांचा? तर 51(1)च्या A मध्ये आपण काय केलेलं आहे? 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीने आपण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती केली आपण आणि 11वं जे मूलभूत कर्तव्य आहे तर त्याचा आपण 51(1)(k) मध्ये तर त्याचा आपण समावेश केलेला आहे. सो ती सगळी मूलभूत कर्तव्य समोर आठवायची आहेत. A मध्ये काय सांगितलेले आहे? तर आदर करा. B मध्ये काय सांगितलंय? तर तुमचं सार्वभौमत्व राखा. C मध्ये संरक्षण करा. D मध्ये देशाचं संरक्षण करा. E मध्ये काय सांगितलंय? की धार्मिक, भाषिक या सगळ्यांच्या पलीकडे जा, भेदभाव करू नका. याच्यानंतर G मध्ये काय सांगितलंय? तर वने असतील, आपली जीवसृष्टी असेल तर त्यांचं रक्षण करायचं आहे, पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. H मध्ये काय सांगितलंय? तर वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा.
आय म्हणजे आपली मालमत्ता, असो सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करा. HIJ, जे मध्ये काय सांगितलंय, सतत चांगल्या वाढत्या श्रेणींकडे जा. नंतर के मध्ये काय सांगितलं, के मध्ये काय सांगितलं की पालकांनी आपल्या पाल्याला शिक्षण द्यायचं आहे, ते आपलं कर्तव्य आहे. सो अशा पद्धतीने ती 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलाय. त्या 11 पैकी इथं किती दिलेली आहेत बघा. ग्रामपंचायतीचं संघटन करणे म्हणालो का आता, नाही. हे काय आहे, 44 की 40 नंबरचं मार्गदर्शक तत्व आहे, बरोबर. सो ए येणार नाही, ए गेलं ऑप्शन मधून आपल्या. उत्पन्नातील विषमता कमी करणं कुठे आहे, 39D मध्ये आहे का, 39D मध्ये की 39 नंबरच्या कलमामध्ये आहे, ते मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. नाहीये ते सुद्धा, बी पण नाहीये. सो ब पण गेलं, इथून पण गेलं. देशाचं संरक्षण करणं आहे का, डी, देशाचं संरक्षण करा, बरोबर आहे. सो क पाहिजे आपल्याला, मिळालं उत्तर. ह्याच्यात क नाहीये, त्यामुळे हे गेलं. लष्करी सेवा बजावणे आहे का, नाही. समान नागरी कायदा निश्चित करणं 44 नुसार होतं, आहे का, तिकडं आहे, ते मार्गदर्शक तत्व आहे, कर्तव्य नाही. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणं, तर हे इथं पण नाहीये, तिथं पण नाहीये, म्हणजे तत्वामध्ये पण नाहीये, कर्तव्यांमध्ये पण नाहीये. सो त्यामुळे एफ येणार नाही. उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 4 फक्त क. सगळी तुम्हाला आता मी 11 सांगितलेली आहेत कर्तव्य. ठीक आहे, पुढचं बघा. एक मिनिट, कुठे आहोत आपण. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी निवडून आली तर तिने कोणत्या सभागृहात सेवा देऊ इच्छिते ते 10 दिवसांच्या आत कळवलेच पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा त्याच्या रिक्त होतील. पुढचं, जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील, पहिलं विधान बघू फक्त. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवडून आली आहे आणि तिने 10 दिवसांच्या आत कळवले नाही तर तिच्या दोन्हीही जागा रिक्त होतात का, दोन्हीही जागा रिक्त होत नाही. संसदेची 2 सभागृह कोणती, एक लोकसभा आणि दुसरं राज्यसभा. जर संसदेच्या दोन्ही जागांवरती एखादी व्यक्ती, एखादा सदस्य निवडून येत असेल तर त्याची राज्यसभेतली जी जागा आहे तर ती नेहमी रिक्त होत असते, कारण जास्त वेळ आहे तिकडे. सो त्यामुळे ती जागा रिक्त होत असते, दोन्ही जागा रिक्त होत नाही. काय विचारलंय, कोणती विधानं बरोबर नाहीत, त्यामुळे अ पाहिजे आपल्याला. हे आपले दोन्ही ऑप्शन गेले. पुढे बघा. जर एखादी व्यक्ती एखाद्या सभागृहातील 2 जागांवर निवडून आली तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात, बरोबर आहे. एकाच सभागृहातल्याच दोन्ही जागा आहेत तर दोन्हीपैकी कोणती जागा तिला पाहिजे हे जर सांगितलं नाही तर दोन्हीही जागा रिक्त होतात, बरोबर आहे. पुढचं, इथं एकच सभागृह आहे. इथं काय होतं, 2 सभागृह, म्हणजे लोकसभेमध्ये पण आणि राज्यसभेमध्ये पण. दोन्हीकडे निवडून आलो, सांगितलं नाही 10 दिवसात, तर राज्यसभेतली जी जागा आहे ती रिक्त होत असते. पुढे, जर एका सभागृहाचा सदस्य असलेल्या दुसऱ्या सभागृहासाठी देखील निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते, बरोबर आहे. त्यांची पहिल्या सभागृहात जी जागा असते तर ती पहिल्या सभागृहामधली जागा रिक्त होत असते. त्यामुळे हे ब बरोबर आहे, क बरोबर आहे. काय चुकीचं होतं, तर हे चुकीचं होतं. का, कारण दोन्ही जागा रिक्त नाही होत, राज्यसभेतली जागा रिक्त होत असते. एखादी व्यक्ती, आणखीन काय आहे, तर एखादी व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभावरती आणि खाली विधानसभा, विधान परिषद, जर अशा ठिकाणी जर निवडून आली आणि त्यांनी 14 दिवसांच्या आत जर सांगितलं नाही तर त्यांची संसदेतली जागा जी आहे तर ती नेहमी रिक्त होत असते. म्हणजे वरची शिक्षा आहे ना ती, त्यामुळे जी मोठी जागा आहे तीच नेहमी रिक्त होणार आहे. त्यासाठी 14 दिवस त्यांना दिलेले असतात. काय उत्तर होतं बरं याचं, ऑप्शन क्रमांक 3 फक्त अ. आणि चुकीचं विचारलंय म्हणून फक्त अ. पुढचं बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती काही व्यक्तींच्या समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. खालीलपैकी कोण या समितीचा भाग असत नाही. म्हणजे 1993चा आपला कायदा आहे, सो त्यानुसार आपण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो स्थापन केलेला आहे. याच्यामध्ये एक अध्यक्ष आहेत, तुमचे 5 सदस्य आहेत आणि 7 इतर जे आपले आयोग आहेत, म्हणजे SC असेल, ST असेल, OBC आहेत, महिला आहेत, अल्पसंख्याक आहेत, अपंग आहेत, बरोबर, आणि बालक आहेत. अशा पद्धतीने हे 7 जेवढे काही आपले आयोग आहेत या 7 आयोगांचे जे मानद अध्यक्ष असतात आणि यांचा आयुक्त अपंगांचा. सो अशा पद्धतीने हे 7 सदस्य असतात. 5 त्याचे पूर्ण वेळ सदस्य आहेत, 2 जे की सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातले न्यायाधीश असतील, 3 लोक जी आहेत, बाकीची 3 लोक ज्यांना की मानवाधिकारासंबंधित अनुभव आहे, ज्ञान आहे, अशी 3 लोक ही असतील. या 3 लोकांपैकी एक महिला असायला पाहिजे. हे 5 जण झाले आणि
एक अध्यक्ष जे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असायला पाहिजेत, असे माजी न्यायाधीश सुद्धा चालतील. सो अशा पद्धतीने या संपूर्ण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आपण रचना जी आहे तर ती केलेली आहे. आता त्या अध्यक्षांना जी निवड समिती असते त्यांच्याबद्दल त्यांनी इथं माहिती विचारलेली आहे. मी खाली PDF दिलेली आहे, त्यात सगळं लिहिलेलं आहे, ते तुम्ही त्या PDF मधून वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे, कारण ते पाठ करायचं आहे आपल्याला. सो इथे बघा, त्या निवड समितीत कोण कोण असतं? पंतप्रधान असतात, बरोबर आहे. गृहमंत्री असतात, बरोबर आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेता हे दोन्ही असतात. लोकसभेचा सभापती असतो, बरोबर आहे. राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो. राज्यसभेचा कोण असतो? उपाध्यक्ष. अध्यक्ष असतो का? नाही. किंवा सभापती असेल तर उपसभापती असतात. का? कारण त्यांचा अध्यक्ष कोण आहे? उपराष्ट्रपती आहेत, आणि त्यामुळे त्यांचा कोण लागतो आपल्याला? उपाध्यक्ष लागतो किंवा उपसभापती म्हणा. ठीक आहे. सो लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा उपाध्यक्ष पाहिजे. सो फ आपलं चुकीचं आहे. कोण नाही तर फ असणार नाही. ठीक आहे. इथे दिलेलं आहे बघा, 1993च्या कायद्याअंतर्गत 12 ऑक्टोबर 1993ला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची आपण स्थापना केली आहे. तारीख सह सगळं शब्द पाठ करायचं आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश अध्यक्ष आपण त्यांची निवड करू शकतो, आणि 2 जे आहेत ते इतर न्यायाधीश. आणखीन 3 सदस्य जे आहेत त्याच्यापैकी 1 महिला आणि ज्यांना मानवी हक्कांचं ज्ञान असणारे सदस्य, असं 1 + 5 + 7. आणि हे जे 7 आहेत तर ते हे सगळे आहेत. आपण 2019 मध्ये याच्यामध्ये आपण दुरुस्ती केली आणि 2019 चुकलं, 2019 मध्ये आपण याच्यामध्ये काही तरतुदींमध्ये बदल केला, जिथे यांचा कार्यकाळ पहिला 5 वर्ष आणि 70 वर्ष असा होता, तर तो आपण 370 केलेला आहे. त्याचबरोबर आपण हे जे आहेत बालहक्क आहे, मागासवर्गीय आहेत आणि अपंग आहेत यांचा समावेश आपण नंतर केलेला आहे. 2019च्या दुरुस्तीमध्ये आपण या 3 आयोगांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तेवढं एक पाठ करून ठेवायचं. पुढचं, सध्या कोण आहेत आपले मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष? अरुण कुमार मिश्रा. पहिले कोण होते बघा, आठवते का? पहिले कोण होते निवड समितीमध्ये? PM, गृहमंत्री, 2 विरोधी पक्षनेते, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा उपसभापती. कार्यकाळ किती आहे? हे 3 आहे. 3 वर्ष आणि 70 वर्ष. सगळं पाठ करायचं आहे. पुढचं 79वा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे, एक मिनिट, कुठला प्रश्न चाललाय आपला? भारतीय राज्यघटनेच्या कलम 262 नुसार संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नद्यांच्या किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधीच्या तंट्यांच्या निर्णयाकरता तरतूद करता येते. ठीक आहे. पुढचं, कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराज्य नदी जलवाटप लवाद स्थापन करण्याचा अधिकार आहे. तर काय विचारलेलं आहे त्यांनी? तर एकतर संसदेला अधिकार असेल किंवा राष्ट्रपतींना अधिकार असेल. बरोबर. 262 नुसार आपण आंतरराज्यांमध्ये ज्यावेळेस पाणी वाटपाचे तंटे निर्माण होतात त्यावेळेस आपण लवादाची स्थापना करतो, हे आपल्याला माहिती आहे. 263 नुसार आपण आंतरराज्य परिषदेची स्थापना करतो, हे माहिती आहे आपल्याला. पण याची स्थापना आता करतं कोण? इथं एकतर दिले संसद, इथं दिले राष्ट्रपती. दोन्ही विधानं बरोबर असतील का? नाही. एक विधान कुठलं तरी चुकीचं असणार आहे. एकतर संसद स्थापना करू शकेल किंवा राष्ट्रपती स्थापना करू शकतील. तर हा अधिकार कोणाला आहे? हा अधिकार आहे संसदेला. काय विचारलंय? चुकीचं विधान कोणतं चुकीचं विधान आहे? ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब. आता इथं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे, तर ती तुम्ही वाचून घ्यायची आहे. बघा कुठे गेली? आंतरराज्यीय नदी जल विवाद तंटा निवारणासाठी, विवाद मिटवण्यासाठी संसद तरतूद करते. आर्टिकल 262 नुसार संसदेच्या तरतुदीप्रमाणे सर्वोच्च वा इतर कोणत्याही न्यायालयाला आपले अधिकार क्षेत्र वापरता येत नाही. म्हणजे या लवादाच्या किंवा या तंट्यांशी निगडीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा कोणत्याही न्यायालयाला आपलं अधिकार क्षेत्र वापरता येणार नाही. या लवादामार्फतच त्यांचे तंटे जे आहेत हे सोडवले जात असतात. यासाठी अधिकार क्षेत्र वापरता येणार नाही. ठीक आहे. हे तुम्ही इथलं पुढचं जे आहे तेवढं त्याच्यामधलं वाचून घ्या. काय होतं त्याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक 3 फक्त ब. पुढचं जे आहे तेवढं सगळं वाचून घ्या. PDF मध्ये दिलेलं आहे. आंतरराज्य परिषदांसंदर्भात आंतरराज्य परिषद पुढचा प्रश्न आहे तो, म्हणून ती PDF तिथे आहे.
ठीक आहे. पुढचं बघा, प्रश्न 80. खालीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे काय? बरोबर आहे. तर या 4 विधानांपैकी एकच कोणतं तरी बरोबर असणार आहे. बरोबर. बघा, एकच व्यक्ती एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही. आपले राज्यपाल आहेत का महाराष्ट्राचे? आहेत. तर ते कोणासाठी काम करतात? ते गोवासाठी पण काम करतात का? करतात. सो काय विधान चुकीचं आहे, कारण एक किंवा एकाच वेळी 2 किंवा अधिक राज्यांसाठी काम करू शकतात आणि त्यामुळे पहिलं विधान चुकीचं. राज्यपालास त्यांच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. बरोबर आहे. त्यांना कसं पदावरून काढायचं ते सांगितलेलं आहे का? नाही. कोण नियुक्ती करत असतं? राष्ट्रपती करत असतात. सो त्यामुळे राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावरती राहतात ते, आणि त्यामुळे त्यांना कसं काढायचं याची पद्धत सांगितलेली नाही. विधान बरोबर आहे. पुढचं का चुकलंय बघा. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी एकाचा सदस्य असणं आवश्यक असतं. आहे का असं आवश्यक? नाही. सो त्यामुळे चुकीचं आहे. असू शकतो का? असू शकतो. त्याने तिकडचा राजीनामा दिला, त्याला इकडचा राज्यपाल बनवता येईल, पण असे असणं आवश्यक आहे का? नाही. सो चुकीचं आहे हे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल करतात. सो कुलपती स्वतः राज्यपालच असतात. कुलगुरू वेगळे असतात, पण जे राज्यामधले विद्यापीठ आहेत त्यांचे कुलपती कोण असतात? राज्यपालच असतात. त्यामुळे त्यांची नियुक्ती नाही करत ते स्वतःच कुलपती असतात. त्यामुळे हे विधान सुद्धा चुकीचं आहे. सो ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आहे. इथं राज्यपालांसंबंधीच्या सगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. 153 मध्ये एक राज्यपाल असेल. 7व्या घटना दुरुस्तीद्वारे एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून काम करू शकेल. 154 नुसार कार्यकारी अधिकार राज्याचे राज्यपालांकडे असतात. 155 नुसार राष्ट्रपतींकडून त्यांची नियुक्ती केली जाते. अशा पद्धतीने इथं सगळं काय राज्यपालांची माहिती दिलेली आहे, तेवढी वाचून घ्यायची आहे राज्यपालांची माहिती. पुढचं, विभागीय परिषदांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधानं बिनचूक आहेत? आता विभागीय परिषदा ज्या आहेत त्यांच्याबद्दल, विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. काय म्हटलंय? बिनचूक नाहीत. म्हणजे बरोबर नाहीत. म्हणजे काय आहेत? म्हणजे काय आहेत? चुकीची आहेत. सो आपल्याला चुकीची ओळखायची. विभागीय परिषदा या घटनात्मक संस्था आहेत. विभागीय परिषदांसाठी कुठलं कलम आहे का आपल्याकडे? नाही. त्यामुळे त्या घटनात्मक आहेत का? नाही. त्या वैधानिक आहेत का? कारण आपण कायद्यानुसार त्यांची निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे पहिलं विधान चुकलं. सो अ पाहिजे, अ पाहिजे, अ पाहिजे, अ पाहिजे, सगळीकडेच आहे. पुढचं, 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. बरोबर आहे. 1956चा राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांची निर्मिती झाली आहे. 6 विभागीय परिषदा ज्या आहेत त्या आपण स्थापन केलेल्या आहेत. पुढे, केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदांचा अध्यक्ष असतो. बरोबर आहे. केंद्रीय गृहमंत्री असतील आणि त्या विभागातले सगळे जेवढे काही मुख्यमंत्री असतात तेवढे सगळे सदस्य असतात त्याचे, आणि जे गृहमंत्री असतात ते त्याचे अध्यक्ष असतात. बरोबर. सो हे विधान सुद्धा बरोबर आहे. पुढे, भारतात एकूण 7 विभागीय परिषदा देशातील एकूण 7 विभागांसाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि इकडची एक नॉर्थ ईस्ट वाली. सो अशा 6 आपण विभागीय परिषदा स्थापन केल्यात. 7 आहेत का? नाही. त्यामुळे चुकलं. कुठलं उत्तर असेल मग सांगा? अ आणि ड. हे सगळं फक्त अभ्यासाच्या जोरावरती, माहिती असलेला अभ्यास जो आहे याच्यावरतीच हे सगळं करायचं आहे. पॉलिटीचा पैकी म्हणजे पॉलिटीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह केले की बरोबर कळतं की कोणता शब्द चुकीचा असू शकतो दिलेल्या आपल्या प्रश्नांमध्ये. इथेच ती विभागीय परिषदांसंदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे बघा. वैधानिक संस्था आहेत. राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार बनवलेले आहेत. 5 विभागात एक 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 आपण बनवलेली आहे आणि 6वी जी आहे तर ती उत्तर पूर्व परिषद कायदा 1971ला आपण ती बनवलेली आहे. रचना दिलेली आहे त्याची. केंद्रीय गृहमंत्री त्याचे अध्यक्ष असतील. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री त्याचे सदस्य असणार आहेत. इथे सगळं दिलेलं आहे. पुढचं, पंचायत राज वर 73व्या घटना दुरुस्तीमध्ये असलेल्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी या ऐच्छिक तरतुदी नाहीत? आता पंचायत राजमध्ये काही तरतुदी ज्या आहेत ह्या ऐच्छिक आहेत. म्हणजे काय? त्यांच्या मनावर. ठीक आहे. त्यांना मनोरंजनाची साधनं निर्माण करून द्यायची आहेत, सुशोभीकरण करायचं आहे, बागा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? गार्डन. सो गार्डन बनवायचे आहेत. हे सगळ्या ऐच्छिक तरतुदी झाल्या. पण महिलांना 33% आरक्षण द्यायचंच आहे. महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण महिलांना द्यायचंच आहे. बरोबर. त्याच पद्धतीने 21 वर्ष
ही किमान वयोमर्यादा असायला पाहिजे जर निवडणूक लढवायची असेल तर. त्याचबरोबर आणखीन काय, ग्रामसभा असेल, ग्रामपंचायतीची रचना असेल, आणखीन प्रत्यक्ष निवडणुका ज्या आहेत त्या घ्यायच्या. तर ह्या सगळ्या तरतुदी काय आहेत, ह्या अनिवार्य तरतुदी आहेत, मॅन्डेटरीज आहेत त्यांना. कळालं. सो याला आपण अनिवार्य तरतुदी आणि ऐच्छिक तरतुदी अशा 2 प्रकारच्या तरतुदी आहेत. इथं मी दिलेलं आहे बघा, एकदा वाचा. इथे 73व्या घटनादुरुस्तीची कलमं दिली आहेत आणि 74व्या घटनादुरुस्तीची कलमं ही तुमची पाठच असायला पाहिजे, तोंडपाठ. हा सगळा तक्ता पाठ करून घ्यायचा. पुढे 73व्या घटनादुरुस्तीतील अनिवार्य तरतुदी कोणत्या आणि ऐच्छिक तरतुदी कोणत्या बघा. स्थापना त्याची करणं 3 स्तरावरती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून येतील. मधला स्तर जिल्हा आणि ठीक आहे, म्हणजे ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष निवडणुका असं म्हणायचं त्यांना. मधला स्तर आणि जिल्हा परिषदेसाठी अप्रत्यक्ष निवडणुका असतील. निवडणूक लढवण्यासाठी किमान वय 21 वर्ष असायला पाहिजे. SC आणि ST ला आरक्षण द्यायचं आहे. महिलांना 33% आरक्षण द्यायचं आहे. कालावधी 5 वर्षाचा असेल त्यांचा. राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करायची 243 I आणि तिकडे Y नुसार. 5 वर्षानंतर वित्त आयोगाची स्थापना करायची, K 243 K नुसार राज्य निवडणूक आयोग निवडणुका आणि वित्त आयोग 243 I आणि Y. बरोबर. सो ह्या सगळ्या तरतुदी अनिवार्यच आहेत त्यांना. पण ऐच्छिक काय काय आहे की विधानसभा सदस्य असतील, संसद सदस्य असतील, त्यांना पंचायतीमध्ये सदस्यत्व देणं, ओबीसीला आरक्षण देणं, पंचायतीचे अधिकार असतील, त्यांचे आर्थिक अधिकार असतील, त्यांच्या योजनांचे अधिकार जबाबदाऱ्या सोपवणं, आर्थिक विकासाच्या जबाबदाऱ्या सोपवणं, हे सगळं ऐच्छिक तरतुदी अंतर्गत आहे. आता प्रश्न वाचा. ग्रामपंचायत, पंचायत समिती नाहीत विचारले आणि जिल्हा परिषद यांचे लोकप्रतिनिधी मतदारांद्वारे प्रत्यक्षरित्या निवडले जातील. बरोबर आहे, प्रत्यक्षरित्या निवडले जातील. पंचायत राज संस्थांना आर्थिक अधिकार देणं, ज्यामध्ये त्यांना कर, जकाती व पतकर लावण्याचा, वसूल करण्याचा, वापरण्याचा अधिकार समाविष्ट करणे. हे आर्थिक अधिकार देणं कुठे वाचलंय बघा तुम्ही. आर्थिक अधिकार देणं कुठे आहे, ऐच्छिक तरतुदीमध्ये. बरोबर. सो या प्रश्नावरती ब काय आहे त्यांचं, ऐच्छिक आहे. हे ऐच्छिक आहे, त्यामुळे ऑप्शनमध्ये आपल्या ब असायला नाही पाहिजे, हे किंवा हे. बघा, पंचायत राज संस्थांची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्ष ही किमान वयोमर्यादा असेल. बरोबर आहे, अनिवार्य तरतूद आहे. स्थानिक आमदार, खासदार यांना मतदारसंघात असणाऱ्या पंचायत राज संस्थांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावं. संसद सदस्य, विधानसभा सदस्य यांना सदस्यत्व देणं ऐच्छिक आहे, त्यांच्या मनावरती आहे. सो ही पण ऐच्छिक तरतूद आहे. कुठल्या ऐच्छिक नाहीत तर अ आणि क ऐच्छिक नाही, बाकी 2 ऐच्छिक आहेत. सो अ आणि क त्याचं उत्तर. पुढचं, आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग, नेदरलँड, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ICJ, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस असं म्हणतो त्याला आपण. सो हे कायमस्वरूपी जिनेवा इथे कार्यरत आहे का रे, काय बरोबर आहे विचारलंय. ओके, म्हणजे कुठलं तरी एकच बरोबर असणार आहे विधान, जास्तीत जास्त चुकीचे असणार आहेत. जिनेवा इथं आहे का, नाही. हेग नेदरलँडला आहे ते. त्याच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात का. बहुमताने सोडवणार ना. इकडे 4 मतं पडली, इकडे 2 मतं पडली, कुणाच्या बाजूने निकाल देणार, बहुमतानेच. सो हे बरोबर असायला पाहिजे. आणखीन बघू, न्यायाधीशांची निवड ही 6 वर्षांच्या कालावधीसाठी होते, तर 6 वर्षांच्या नाही तर ती 9 वर्षांच्या कालावधीसाठी होत असते. 9 वर्षांचा कालावधी. निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणुकीस पात्र नसतात, तर ते पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. 1 मिनिट, काहीतरी राहिलं वाटतंय. हां, त्यानंतर टोटल न्यायाधीश किती असतात यांच्याकडे, तर यांच्याकडे टोटल असतात 15 न्यायाधीश. टोटल न्यायाधीश किती असतात, तर यांच्याकडे असतात 15 न्यायाधीश आणि 5-5 वर्षांनी 15 न्यायाधीश असतात आणि 3-3 वर्षांनी यांच्या निवडणुका ज्या आहेत तर त्या निवडणुका म्हणजे निवडणुका होऊन 1/3 सदस्य पुन्हा त्याच्यामध्ये भरले जात असतात. म्हणजे 1/3 जागांसाठी 3-3 वर्षांनी निवडणुका होत असतात. हेग नेदरलँडमध्ये ते आहे. पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात. 6 नाही तर 9 वर्षांचा कालावधी असतो आणि टोटल किती न्यायाधीश असतात, तर 15 न्यायाधीश असतात. आणि त्याचं मुख्यालय कुठे, हेग नेदरलँडला त्याचं मुख्यालय आहे. ठीक आहे, इथपर्यंत हे आपले 15 जे प्रश्न होते पॉलिटीचे, तर ते 15 प्रश्न आपले सॉल्व्ह करून झालेले आहेत. याची जी PDF आहे तर ती PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तिथून तुम्ही डिस्क्रिप्शनमधून लिंक बघा आणि त्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला ती
PDF जी आहे तर ती मिळू शकते. ठीक आहे, त्यामुळे इथे आपण